नमस्कार, मी वैशाली. राज्यात सध्या हवामानाचे अत्यंत विचित्र आणि दुहेरी स्वरूप पाहायला मिळत आहे. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय आहे, तर दुसरीकडे अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज 21 एप्रिल सकाळचे 9 वाजले आहेत. येत्या 3 दिवसांत म्हणजेच 21 ते 23 एप्रिल दरम्यान राज्यात पावसाची आणि उष्णतेची स्थिती नेमकी कशी असेल याचा सविस्तर आढावा घेऊया. सध्या राज्यात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात काही ठिकाणी थोडी घट झाली असली तरी विदर्भात मात्र उष्णतेचा पारा चढलेलाच आहे. आज अमरावती येथे सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही तापमान 41 ते 43 अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर उष्णतेची लाट जाणवत असून रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे, ज्यामुळे या भागांत उष्ण रात्र अनुभवण्यास मिळत आहे. या उलट राज्याच्या इतर भागांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आज रात्री आणि उद्या 22 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आता पाहूया हवामान विभागाने दिलेला सविस्तर इशारा. आज 21 एप्रिल रोजी अमरावती आणि वर्धा या 2 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मादळी पावसाचा येलो अलर्ट आहे. उद्या 22 एप्रिल रोजी पावसाची व्याप्ती आणखी वाढणार आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम राहील. या व्यतिरिक्त चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आणखी वाढेल. नागपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट असेल. तर धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा कायम राहील. शेतकरी बांधवांनो, एकीकडे उष्णतेची लाट आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीचा दुहेरी धोका आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस सर्वांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या पिकांची आणि फळबागांची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर हा होता राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज. हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू. धन्यवाद. आता तरी डाउनलोड झाले ना?